हत्यारांच्या शिवाय दुसरे काही हत्यार आहेत का, तर असं त्यांनी निष्पन्न करणं आवश्यक पण तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की संघटित म्हणजे हे जे गुन्हेगार आहेत हे टोळीने काम करतात आणि यांचा एवढा हे गुन्हेगारी कृत्य करतात की त्यामुळे अगदी व्यवसायावरती परिणाम होत आहेत लोकांचे. नाही, हा गुन्हा 302चा आहे. मग त्यांनी त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे त्यांनी मकोका लावावा, तर संघटित गुन्हेगारी निष्पन्न होईल. बरं, एक महत्वाचं आज म्हणजे जो बाहेर कायम इतके दिवस उल्लेख आला त्याचा कोर्टरूम मध्ये उल्लेख झाला, शब्दाचं नाव आहे आका. तुम्ही थोडं सांगाल का काय झालं म्हणजे? नाही, आम्ही काय आका वगैरे असा काय आमचा संबंध नाही. आता त्यांचं म्हणणं आहे मग विष्णू चाटे यांना जवळपास 20 दिवस झालेत अटक करू. मग विष्णू चाटे यांना खंडणीच्या गुन्ह्यामध्ये घेतलंय. वास्तविक पाहता हा मर्डर म्हणजे जो किडनॅपिंग 140चा जो गुन्हा आहे BNSS नुसार, तर त्यांनी त्या आरोपींना याच्यामध्ये घेणं आवश्यक होतं, पण त्यांनी तसं केलेलं नाही. त्यांनी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये घेतले. म्हणजे यावरून तपासी अधिकारी सुद्धा किती तपास यंत्रणा सुद्धा किती गांभीर्यानं प्रकरण हाताळते ते स्पष्ट दिसतं. पण तुम्ही आका हा शब्द तिथे वापरला अगदी म्हणजे सुनावणीच्या दरम्यान. नाही, त्यांनी सिंडिकेट हा शब्द वापरला. तर सिंडिकेट त्याचा कोणीतरी लीडर असला पाहिजे ना. सिंडिकेटचा या प्रकरणामध्ये काही संबंध नाही, पण त्यांनी सिंडिकेट हा शब्द वापरला जो की मकोकामध्ये वापरला जातो. त्याच्यामुळं तो कोण ह्यांचा लीडर कोण, तर असं होतं. पीपीने आणखी एक म्हटलं की लुक्स लाईक क्रिमिनल्स हॅव एन्जॉयड द क्राईम. आनंद व्यक्त करतो. त्यांची पार्श्वभूमी पाहता किंवा नंतर जे काही सगळे रिपरकशन झाले या सगळ्यामध्ये त्याचा सिरियसनेस घालून बसले गुन्हे. आता त्यांनी ते तसं स्टेटमेंट करता